कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम जय जय राम पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले वो साजने सुख झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडणे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वर बापा रखुमा देवी वर बापा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वर बापा रखुमा
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आम्ही तेने सुखी 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 हो आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा 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 विठ्ठल 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 म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल भो मुखी विठ्ठल मुखी तुमचे येन विठ्ठल वा 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 तुमचे येन हो धन हाते माझा मृत्तिके समान ते माझा मृत्तिके ते माझ ते माझ ते ते माझ ते ते हाते माझा ते माझा मृत्तिके समान गबधणी साणे माधणी साने धणे पम रे गरे निद निरे गरे निद निरे गबधणी मूर्ति के समान ते मज मूर्ति के सम ते मज हो ना ते मज मूर्ति के समान रे गम पम रे ग गम नी सा नी 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 मद नी सा नी नी
गम पम गरे गम धनी सा रे ग धनी सा रे ग ते माझा मूर्ती के समान समान ते माझा मूर्ती के समान ते माझा मूर्ती के समान आ तुमचे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे रवित धन ते मज मृतिके समान मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस तुमचे रवित धन
ते मज मृत्तिके समान विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगाकारा प्रथम नमन पांडुरंगाकारा प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारा प्रथम नमन पांडुरंगाकारा प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन हो दुसरी चरणा संतांचिया दुसऱ्या चरणा संतांचिया त्यांच्या गोपदाने कथित विस्तार बाबाजी सगळा दास तो कथेचा विस्तारू माझी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग यच्च यावत मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी अवतार घेतला ते विश्ववंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि प्रासंगिक प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आहे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्पुर दिक्प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो साधलो पावन झालो चरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम माय बाप टाळे वाजवा टाळे एकनाथ नामदेव तुकाराम 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 हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान प्रस्तुत सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार आपल्या खंडाळे गावामध्ये चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ वर्ष 34वे या 34व्या वर्षातील 6व्या दिवसाची सेवा संयोजक आयोजक नियोजक मंडळी सर्व समस्त ग्रामस्थ खंडाळे यांच्या वतीनं माझ्याकडे आली त्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी भगवंत रोकडोबा महाराज जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं आपण अभंगाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू विठ्ठल हा. कीर्तनामध्ये या ठिकाणी मला मृदुंगावरती साथ देत आहेत आपल्या केंदूरगावचे हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज पराड त्याचप्रमाणे गायनामध्ये हरिभक्तीपरायण सोपान महाराज कांगुनेला सलगावकर त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण नितीन महाराज सुक्रे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण समाधान महाराज सेलार आपल्या भक्तिवेदांत वारकरी संस्थेचे सर्व बालवारकरी चोपदार विनेकरी बाबा पेटी मास्तर आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माता भगिनी शेजारच्याही गावून लोक आलेले आहेत वाघाळ्या गावची असतील गणेगाव असेल रांजणगाव गणपती असेल पिंपरी तुम्हाला असेल सर्वच प्रेमाची मंडळी सर्वांचाच नाम उल्लेख करणे शक्य नाही परंतु कालच ज्यांचं कीर्तन झालं हरिभक्तीपर्यंत अरुण महाराज उंबरेकर इथं आहेत त्याचप्रमाणे सर्व गावातील ग्रामस्थ केंदूरगावची ग्रामस्थ आलेले सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंग हा प्रासंगिक प्रकरणातला आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडले आणि त्या निमित्तानं काही अभंग लिहिले गेले ते प्रासंगिक प्रकरणामध्ये मोडतात धरणेकरास उपदेश केला तो प्रासंगिक अभंग होता त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबारायांना नजराणा पाठवला आणि तो नजराणा पाठवल्यानंतर जो प्रसंग उभा राहिला त्या प्रसंगाला अनुरूप जगद्गुरु तुकोबारायांनी काही 8-10 अभंग लिहिले त्या अभंगामधील हा एक अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी दिलेला नजराणा माघारी पाठवला हा नजराणा माघारी का पाठवला शिवरायांनी त्यांना का पाठवला आणि जगद्गुरूंनी माघारी का पाठवला याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत हा अभंग खरं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन घडवणारा अभंग आहे की निरपेक्ष कसं असावं या अभंगातून कळतं या ठिकाणी आजच्या कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग त्या ठिकाणी माऊली HD या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याचं सौजन्य आपल्या खंडाळे गावचे माजी सरपंच बाळू बाबूराव दरवडे आणि किरण दरवडे यांच्या माध्यमातून आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांना शिवरायांनी नजराणा पाठवला का पाठवला त्यामागचं कारण असं हा अभंग उच्च कोटीचा आहे जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवरायांना उपदेश करतायत ज्याला उपदेश केला जातोय तो ही त्याच योग्यतेचा आहे छत्रपती शिवराय आहेत आणि जे उपदेश करतायत
ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा आहेत. म्हणजे या दोघांमधील हा संवाद किंवा उपदेश हा अतिशय उच्च कोटीचा आणि टोकाचा आहे. तो समजून घेण्यासाठी आपणाला थोडंसं लक्ष त्या ठिकाणी संदीप भाऊ कीर्तनाकडे त्या ठिकाणी द्यावे लागेल. जगद्गुरु तुकोबरायांना नजराणा पाठवला, छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला. कारण काय असावं? जाणते राजे होते. जगद्गुरु तुकोबरायांना धर्मप्रचाराच्या कार्यार्थ बाहेर फिरत असताना प्रपंचाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून मी त्या नगरीचा राजा आहे, माझ्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय राहतात. आणि एक महान साधूला त्या ठिकाणी प्रपंचाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळं छत्रपतींनी चांगल्या आणि मनानं त्या ठिकाणी नजरानं पाठवला. पण जगद्गुरु तुकोबरायांनी तो स्वीकारला नाही. काय कारण असावं? तर छत्रपती शिवरायांनी नजरानं पाठवायचं कारण काय? तर मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर 4 प्रकारच्या कृपा माणसाच्या जीवनामध्ये जर झाल्या तर माणसाचा जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार होतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. पहिली कृपा म्हणजे आत्मकृपा, दुसरी कृपा म्हणजे शास्त्रकृपा, तिसरी कृपा म्हणजे सद्गुरू किंवा संतांची कृपा, आणि चौथी कृपा म्हणजे भगवंताची कृपा. या 4ही कृपा मनुष्याला जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी सर्वात प्रथम आत्मकृपा व्हावी लागते. आत्मकृपा म्हणजे काय? की त्या मनुष्याला समजावं की हा देह मला भगवंतानी कशासाठी दिलाय आणि त्या कामासाठी मी वापरायचा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. हा आत्मभाव किंवा हा मुमुक्षु भाव ज्या साधकाच्या मनामध्ये निर्माण होतो त्याच्यावरती आत्मकृपा होते, म्हणजे स्वतःचीच कृपा होते. स्वतःची कृपा झाल्यानंतर तो शास्त्राला शरण जातो आणि शास्त्रकृपा त्याच्यावरती होते. ग्रंथांचं पारायण करणं वेगळं आणि शास्त्राची अनुकंपा होणं वेगळं. शास्त्राची अनुकंपा जर एखाद्यावरती झाली तर त्या शास्त्राच्या कृपेनं त्याचा उद्धार होतो. मग भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, एकनाथी भागवत असेल, जगद्गुरु तुकोबरायांची अभंगगाथा असेल, या ग्रंथांना जर मनुष्य शरण गेला आणि सद्भावनेने शरण गेला आणि त्या शास्त्राची जर अनुकंपा त्या मनुष्यावरती झाली तर त्या शास्त्रकृपेने सुद्धा मनुष्याचा उद्धार होतो. आत्मकृपा झाली, शास्त्रकृपा झाली, परंतु जर सद्गुरु कृपा किंवा संत कृपा झालेली नसेल तर मनुष्य जीवनाचा उद्धार होत नाही, भगवंताची कृपा त्याच्यावरती होत नाही. म्हणून संतांची कृपा आपल्यावरती व्हावी. जगद्गुरु तुकोबराय महान साधू आहेत, महान संत आहेत, आणि त्या संतांची कृपा माझ्यावरती व्हावी हा छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी उद्देश होता. संतांची कृपा, साधूची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नजराणा छत्रपतींनी पाठवला. विठ्ठल संतांची कृपा जीवनामध्ये होण्यासाठी एक वेळ भगवंत भेटेल, परंतु संतांची कृपा सहज प्राप्त होत नाही. संतांची भेट अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केले, परी जग जेठी बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, करुणा एक वेळ भगवंताची कृपा, भगवंताची भेट होईल, पण साधूची भेट जीवनामध्ये होणं अवघड आहे आणि साधूची कृपा होणं अवघड आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी साधूची कृपा, जगद्गुरु तुकोबरायाची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून हा नजराणा पाठवला. महाराजांनी प्रमाण दिलं गोड, बहु अवघड आहे संत भेटी, परी त्या जग जेठी करुणा केली. त्या भगवंताला जर दया आली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधूची भेट त्या ठिकाणी होत असते. आपण आळंदीमध्ये गेलो आणि प्रचंड गर्दी आहे ज्ञानोबरायाच्या दर्शनासाठी, परंतु त्या ठिकाणी जर शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकरांचं जरी आपण दर्शन घेतलं, जाऊन साधूचं दर्शन घेतलं तरी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतल्यासारखं आहे. आपण आळंदीला गेलो, त्या ठिकाणी माऊलींचं दर्शन झालं नाही. आजही आळंदीमध्ये साधू आहेत. आपण जर डॉक्टर नारायण महाराज जाधव डॉक्टर बाबांचं दर्शन घेतलं तरी आपल्याला माऊलींचं दर्शन घेतल्यासारखं आहे. जर आपण आजही आळंदीत गेलो तर ज्ञानेश्वरी कंठभूषण सद्गुरू समर्थ नंदकिशोर दादांचं जरी आपण दर्शन घेतलं तरी माऊलींचं दर्शन घेतलं अखेर आहे. म्हणजे असे साधू आजही आळंदीत आहे, परंतु आपली त्यांची भेट त्या ठिकाणी होण्यासाठी आपली पाप त्या ठिकाणी आडवी येतात. विठ्ठल 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 विठ्ठल
नाथ बाबा सांगतायत चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्राचं अमृत चकोर नावाच्या पक्षाला प्राशन करता येतं, माणसाला नाही. पण नाथ बाबा म्हणतात चंद्राचे अमृत, चंद्रामृत सुखे सेववेल, व्याघ्र सिंहाचे दूध जोडेल, असता जाता रवी धरवेल. आस्ताला जात असताना सूर्यनारायणाला रविबिंबाला एक वेळ हातामध्ये धरता येईल, किंवा बाह्या हाते सागर तरवेल, की बाह्या म्हणजे हातामध्ये सागर धरता येईल. परी साधूची भेटी न होईल का. एवढी साधूची भेट त्या ठिकाणं दुर्गम सांगितलेली आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी साधूची अनुकंपा आपल्यावरती व्हावी म्हणून हा नजराणा छत्रपतींना पाठवला. विठ्ठल 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 विठ्ठल. आजपासून 700 वर्षापूर्वी माऊलींच्या कालावधीमध्ये 700 वर्षापूर्वी साधारणतः एकाच वेळी 108 संतांचा अवतार या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला. एकाच वेळी त्या 108 साधू संतांचा जो विचार, जे ज्ञान त्यांनी मागं सांगितलं, आपल्याला ठेवलं, त्यांचं एकच मत संत भेटीविषयी आहे. आणि ते मत असं आहे की पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कहेसा, संत चरण पावलो. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. हे झालं सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. झालं सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. ज्याचं पुण्य फळलं, ज्याचा भाग्योदय झाला, त्याला संतांची भेट त्या ठिकाणी होईल. मी सांगत होतो 108 संत 700 वर्षापूर्वी झाले. त्यांचं एकच मत संत भेटीविषयी आलं, ते म्हणजे ज्याचं पुण्य त्या ठिकाणी फळलं, ज्याच्या पुण्याचा साठा उदयाला आला, त्यालाच फक्त साधूची भेट होईल. म्हणून साधूची कृपा होण्यासाठी छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांकडे हा नजराणा पाठवला. हा नजराणा पाठवत असताना दिवट्या, घोडे, छत्र, पालखी आणि एक सरदार बोलवला. त्याचं नाव होतं फतेखान. त्या फतेखानाला सांगितलं की जगद्गुरु तुकोबरायांना हा नजराणा पाठवायचा आहे, तुझ्यासोबत अजून 7 सरदार देतो. 8 जणांना जाऊन पालखी, घोडे, छत्र, चामर आणि एक 32 किलो सोन्याच्या मोहरा आणि 7.5 किलोची परात सोन्याची, असं 39.5 किलो सोनं त्या फतेखानाच्या हातामध्ये दिलं. आणि सांगितलं की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना देहू गावामध्ये जाऊन हे 39.5 किलो सोनं, हत्ती, घोडे, छत्र, चामर, पालखी त्या ठिकाणी देऊन यायची, सन्मानाने त्यांना देऊन यायची. राजमुद्रेवरती लिहून दिलं. तो फतेखान निघाला. तो नजराणा घेऊन देहू गावाच्या आणि वेशीजवळ त्या ठिकाणी आला. गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी 4-5 माणसं, 7-8 माणसं त्या ठिकाणी बसलेली होती. आणि त्यांना प्रश्न विचारला त्या फतेखानानं, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचं घर कुठं आहे असं विचारल्यानंतर ती माणसं हसू लागली. कारण त्याने शब्द उच्चारला होता की श्रीमंत. त्या श्रीमंत शब्दामुळं ती माणसं हसू लागली.
म्हटली जगद्गुरु तुकोबराय आणि श्रीमंत आतल्या गल्लीमध्ये म्हटले तिकडं मागच्या बाजूला. आत गेल्यानंतर सर्वात गरीबाची जी झोपडी दिसेल ना ती जगद्गुरु तुकाराम महाराजांची, आणि तुम्ही त्यांना श्रीमंत म्हणता. जगद्गुरु तुकोबरायांना श्रीमंत ही पदवी छत्रपती शिवरायांनी बाहेर केलेली. छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबरायांना श्रीमंत ही पदवी छत्रपती शिवरायांनी राजमुद्रेवरती कोरून पाठवली होती. आणि छत्रपती शिवरायांना छत्रपती ही पदवी जगद्गुरु तुकोबरायांनी दिलेली. मावळामध्ये कीर्तन चालू होतं. मावळामध्ये कीर्तन चालू होतं जगद्गुरु तुकोबरायांचं, आणि समोर जिजाबाई मासाहेब आणि छत्रपती शिवराय बसलेले होते. कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचं वैराग्याची मूर्ती येते. वैराग्याचं विवेचन करत असताना छत्रपती शिवरायांना वैराग्य निर्माण झालं. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. हृदय सद्गतीत झालं. डोळे मिटले. डोळ्यातून अश्रुधारा आल्या आणि जिजाबाईंनी त्या पाहिल्या. आणि छत्रपती शिवरायांना जर हे वैराग्याचं वेड लागलं तर स्वराज्य निर्माण कोण करील असा प्रश्न त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या शंकेने चालू कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांकडे आईसाहेबांनं पाहिलं. आणि छत्रपती शिवरायांच्या मातोश्रीनं मासाहेब जिजाबाईनं जगद्गुरु तुकोबरायांकडे पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं की छत्रपती शिवरायांना जर वैराग्य निर्माण झालं तर हे स्वराज्य कोण निर्माण करेल. आणि चालू कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने छत्रपती शिवरायांकडे पाहिलं आणि चालू कीर्तनामध्ये अभंग रचला. आणि छत्रपती हे नाम शिव तुझे नाव ठेविले पवित्र. शिव तुझे नाव ठेविले पवित्र. शिव तुझे नाम ठेविले पवित्र. शिव तुझे नाम ठेविले पवित्र. शिव तुझे नाम ठेविले पवित्र हो. शिव तुझे नाव ठेविले पवित्र. शिव तुझे नाम ठेविले पवित्र. शिव तुझे नाम ठेविले पवित्र. छत्रपती सूत्र विश्वाचे की. छत्रपती सूत्र विश्वाचे की. शिव तुझे नाव ठेविले पवित्र हो. शिव तुझे नाव ठेविले पवित्र. छत्रपती सूत्र विश्वाचे की. छत्रपती सूत्र विश्वाचे की. शिव तुझे नाम ठेविले पवित्र. ठेविले पवित्र. शिव तुझे नाव ठेविले पवित्र. छत्रपती सूत्र विश्वाचा जो. छत्रपती ही पदवी छत्रपती शिवरायांना जगद्गुरु तुकोबरायांना बहाल केली. आणि जगद्गुरु तुकोबरायांना श्रीमंत ही पदवी माझ्या छत्रपती राजाने दिलेली. म्हणून त्या टोकाच्या माणसाने दिलेल्या पदव्या आजही आपण आनंदाने गौरवाने त्या ठिकाणी उच्चारतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो फतेह खान आतमधल्या बाजूला गेला आणि एक म्हातारी 80 वर्षाची पूर्ण वाकलेली म्हातारी, तिला विचारलं जगद्गुरु श्री श्रीमंत तुकोबरायांचं घर कुठे आहे. त्यावेळेस ती म्हातारी खाली बसली. त्या फतेह खानाकडे वरती पाहिलं आणि विचारलं काय काम आहे. त्यानं सांगितलं छत्रपती शिवरायानं मला पाठवलंय. हा नजराणा घेऊन पाठवलंय. तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांना द्यायचा आहे. ती म्हातारी म्हटली तू आल्या पावल्यानं बाबा माघारी निघून जा. ते साधू आहेत, ते तुझा नजराणा घेणार नाही, तुझं काम होणार नाही, तू माघारी जा. पहा ते साधू होते. महाराज आजकाल आपल्यासारखे माधू आहेत भरपूर, त्यामुळं आपण काय माघारी जा म्हटलो नसतो. त्या ठिकाणी ती म्हातारी म्हटली काम होणार नाही, माघारी जा. त्यावेळेस तो फतेह खान उत्तरला जबाबदारी छत्रपती शिवरायांनी दिलेली, मला त्यांच्याकडे जावंच लागेल.
म्हातारी म्हटली काही उपयोग होणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज आत्ताच इंद्रायणीला गेले. थोड्याच वेळानं, अर्ध्या तासानं, 15 मिनिटानं त्यांचं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, शिळा मंदिरामध्ये भजन आहे. ते आता घरी नाहीत. तुला त्यांची गाठी घ्यायची असेल तर त्या बाजूला जा. आणि मग तो फतेह खान पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेला. मंदिरामध्ये जाऊन 32 किलो सोनं, 7.5 किलो सोन्याची परात, 39.5 किलो सोनं त्याने गाभाऱ्यामध्ये ठेवलं. बाहेर आला आणि लांब एका भिंतीच्या दडून बसला की खरोखर ती म्हातारी सांगते तसं जगद्गुरु तुकोबराय हा नजराना घेतात का नाही ते पाहू म्हटलं. लांब जाऊन बसला. तुम्ही ऐकतायत ना सर्वजण? ऐकताय ना? जगद्गुरु तुकोबराय इंद्रायणीतून वरती आले. समोर त्यांचे 14 टाळकरी गोळा झालेले होते. सोनबा ठाकूर त्यांचा मृदुंगमणी, गंगाधर मवाळ, गवर शेटवाणी, संताजी जगनाडे हे सर्व टाळकरी समोर होते. शिवबा कासार समोर होता. त्या शिवबा कासाराकडे जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं आणि ते म्हटले, शिवबा, मंदिरामध्ये भजन करायचंय आणि मंदिरामधून घाण वास मला येतोय. कोणीतरी विष्ठा मंदिरामध्ये केलेली असेल, मंदिर साफ करून घेतलं नाही का तू? असं म्हटल्यानंतर शिवबा कासार उद्गारला, तुकोबराया, आपल्या घरी सुदुंबऱ्यावरून संताजी जगनाडे महाराजांच्या घरून तेल येतं. संताजी जगनाडे महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथ्याचे लेखक, जगद्गुरु तुकोबरायांचे टाळकरी. आणि त्यांचा गाण्याचा बैल 15 दिवसापूर्वी मेला. तेली समाजाचे ते होते. जगद्गुरु तुकोबरायांना तेल देण्याची सेवा ते करायची. त्यांचा गाण्याचा बैल मेला म्हणून 15 दिवसापासून तेल आपल्याकडे आलं नाही. त्यामुळं आपल्या घरीही वापरायला तेल नाही आणि मंदिरामध्ये दिवा लावण्यासाठी सुद्धा तेल नाही. त्या अंधारामध्ये मला दिसलं नसेल. जगद्गुरु तुकोबराय उद्गरले, शेजारी पाजारी जा, उष्ण तेल घेऊन या, दिवा लावा, घाण वास मला आतमधून येतोय, ते मंदिर आधी साफ करा, आपल्याला आतमध्ये भजन करायचंय. शिवबा कासारानं तेल मागून आणलं. गाभाऱ्यामध्ये गेला आणि ते 39.5 किलो सोनं, ती परात, सोन्याची परात, 32 किलोच्या मोहरा बाहेर घेऊन आला. जगद्गुरु तुकोबरायनं ती पाहिलं आणि म्हटले, म्हणूनच मला आतमधून विष्ठेसारखा घाण वास येत होता. त्या शिवबा कासारला विचारलं, हे कोणी ठेवलंय? त्यावेळेस ती म्हातारी समोर होती. म्हातारी म्हटली, छत्रपती शिवरायांनी हा नजराना तुम्हाला पाठवलेला आहे. या धनाचा तुम्ही स्वीकार करावा म्हणून त्यांचे सरदार हा नजराना घेऊन आलेले आहेत. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय त्या शिवबा कासाराला म्हटले, शिवबा, आत्ताच्या आत्ता हा नजराना घेऊन तू छत्रपती शिवरायांकडे जा आणि पुन्हा त्यांना माघारी देऊन ये. तो शिवबा कासार निघाला. स्वतःच्या हातानं छत्रपती शिवरायांना तो नजराना माघारी दिला. पुन्हा शिवबा कासार देहू गावामध्ये आला. जगद्गुरु तुकोबराय समोर होते. जगद्गुरु तुकोबरायांच्या पाया पडण्यासाठी वाकला. जगद्गुरु तुकोबराय 5 फूट मागे सरले. म्हटले, थांब, माझ्या अंगाला स्पर्श करू नकोस. त्यावेळेस तो शिवबा कासार उद्गरला, तुम्हाला असं वाटतं का त्यातलं 4-2 किलो सोनं मी माझ्या घरी नेलं असेल? अशी शंका तुमच्या मनामध्ये आली का काय? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय उद्गरले, नाही, एक कणभर सुद्धा सोनं तू तुझ्या घरी नेलेलं नसेल, परंतु त्या धनाचा तुला स्पर्श झाला. आधी इंद्रायणीमध्ये आंघोळ कर, नंतर माझ्या पायाला हात लाव, तोपर्यंत पाया सुद्धा पडू नको. याला म्हणायचं साधू. विठ्ठल विठ्ठल शिवबा कासार इंद्रायणीमध्ये स्नान करून आला. जगद्गुरूंच्या पाया पडला आणि जगद्गुरु तुकोबरायने मग त्याला विचारलं, काय निरोप दिला तू छत्रपती शिवरायांना? त्यावेळेस तो शिवबा कासार उद्गरला, छत्रपती शिवरायांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी निरोप दिला. अभंगाचं 2रं चरण. तुमचे रविता दाना, तुमचे रविता दाना, तुमचे रविता दाना, तुमचे रविता दाना, तुमचे रविता
तुमचे रवित्त धन ते मज मृतिके समान. तुम्ही पाठवलेला नजराना सोनं हिरे मानक ते आम्हाला मातीच्या समान आहे, असा निरोप मी छत्रपती शिवरायांना दिला. शिवबाका सरांनं सांगितलं. आता विचार करा, आपल्या खिशामध्ये 5-25 लाख रुपये काका जर असतील, ज्यादा असतील कदाचित तुमच्या खात्यात, पण आपल्या खात्यामध्ये 5-25 लाख रुपये असतील तर माणूस असा गावात टाईट मध्ये चालतो, चहा पाजीत नाही कोणाला गाई गाई. पण त्याला वाटतं या संपत्तीचा मी मालक आहे. काय वाटतं त्याला? त्याला वाटतं मी या संपत्तीचा मालक आहे. आणि संध्याकाळी उखाडला मग संपत्ती कुठं राहील? आपल्याच गावामध्ये महानुभाव संप्रदायाचं दत्त मंदिर झालं, तिथं आश्रम तयार झाला. आदरणीय कुटे बाबा त्या राशा भोशावून आले, त्यांनी आपल्या गावात आपण लोकांनी मदत केली, मंदिर उभं राहिलं. दुर्दैवानं कोरोना काळात त्यांना कोरोना झाला आणि कोरोना काळामध्ये त्यांनी देह ठेवला. पण तुम्हाला सांगतो, कदाचित माहीत असेल, बाबांनी देह ठेवला कोरोना काळात. आपल्याच गावामध्ये असलेले बाबा ज्या वेळेस ते गेले त्यांच्या खात्यात 10 लाख रुपये होते. रांजणगावच्या खात्यामध्ये बँकेत किती? 10 लाख रुपये होते. तर आपल्याला वाटतं आपण संपत्तीची मालकी, आपल्याला वाटतं एवढ्यात कमी जाणार. खात्यात 10 लाख रुपये होते, बाबा गेले. आपल्या मठातल्या माताजींना वाटलं ही संपत्ती मठाची. पण तिकडून 2 मुलं आली, ती म्हटली बाप आमचा गेलाय, बाप आमचा गेलाय. पैसे ते घेऊन गेले बरं का बापू. विठाल विठाल आपल्याला वाटतं या संपत्तीचा मालक मी आहे, पण जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. मृत्यू कधी येईल सांगता येणार नाही. आपल्या खात्यात असतील, आपण एखाद्याला चहा पाजणार नाही गाई गाई. आपल्याला वाटतं त्या संपत्तीचा मालक मी आहे. एकानं म्हैस विकत घेतली, साकोरे पाटील एक म्हैस विकत घेतली. म्हशीची किंमत कळसकर महाराज 1.5 लाख रुपये होती. बांधाच्या कडेला 2 दिवस झालं होतं, तो म्हैस चारायला बसलेला होता. त्याचा मित्र आला. त्या मित्राने त्याला विचारलं, राम भाऊ म्हैस कोणाची आहे? तो म्हटला 1.5 लाख रुपयाला म्हैस विकत घेतली, या म्हशीचा मालक मी आहे. ती म्हैस मनात हसली आणि म्हटली तुला मी गडी ठुलाय? ती म्हैस म्हटली मला खायला तू टाकतो, माझं शेण तू काढतो, मला आंघोळ तू घालतो, माझं दूध तू काढतो, मला भादरितो तू, मी तुला गडी ठुलाय, असं म्हैस म्हटली. बरं का? खरं काय तुम्ही पाहून या. विठाला आपल्याला वाटतं संपत्तीचं, आपल्याला वाटतं की दान धर्म करायचा नाही. आपल्याला वाटतं की धन इतकं आवडतं मनुष्याला की जीवाहून, द्रव्य जीवाहून, म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा धन माणसाला त्या ठिकाणी आवडतं. तो कंजूस सारखा जीवाला सुद्धा खात नाही. त्याला वाटतं या धनाचा मी मालक आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, धनाचा मालक कोण आहे? उपभोगील तो धनाचा मालक. त्याने जीवालाच खाल्लं नाही गेला तर ते धन मागं राहणार आहे. आणि उपभोगलं तर थोडंफार त्याच्या वाट्याला ते येईल. आणि हे जरी नाही कळलं कोणी दुसरा येईल, हे जरी कळलं, हे जरी ऐकलं कोणी दुसरा येईल, हे जरी ऐकलं, सरते शेवटी बा काळ बांधून नाही ना, सरते शेवटी बा शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. हो एका जनार्दनी आमचे काय बाजाईना, एका जनार्दनी आमचे काय बाजाईना, हो एका जनार्दनी आमचे काय बाजाईना, एका जनार्दनी आमचे काय बाजाईना. पिंगळा 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 माधवारी, बोली बोलत का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत का पिंगळा माधवारी. हो खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे, हे लटके ना बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, हो लटके ना बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. हे पिंगा ग भाई पिंगा ग, पिंगा ग भाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, हो पिंगा ग भाई पिंगा ग, पिंगा ग भाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. अवघा
धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. पिंगळा माधवारी बोली बोली तुझे का पिंगळा माधवारी पिंगळा माघारी, बोली बोली तुझे का पिंगळा माघारी. डवरा फिरवितो डुगडुगु ऐका डुगडुगु ऐका डुगडुगु ऐका आ, आ, पिंगळा माधवारी बोली म्हणत दे का पिंगळा माधवारी हा पिंगळा माघारी, बोली बोली तुझे का पिंगळा माघारी. ओ पिंगळा माघारी, बोली बोली तुझे का पिंगळा माघारी. पिंगळा माघारी, बोली बोली तुझे का पिंगळा माघारी. हे जरी नाही ऐकाल पुढे दुसरा येईल आणि सरते सेवटी बा काळ बांधवणी नेईल आणि काळ ज्यावेळेस न्यायला येईल त्यावेळेस सर्व संपत्ती जागेवरती राहते. म्हणून जे साधू आहेत त्यांना संपत्तीचा त्या ठिकाणी आसक्ती त्यांच्याजवळ नसते. नजराना जगद्गुरु तुकोबरायानं माघारी पाठवला. जगद्गुरु तुकोबरायानं नजराना माघारी दिला. छत्रपती शिवराय चिंतेमध्ये दुःखांकित अंतकरणाने बसलेले आहेत. सर्व सरदार त्यांचं अष्टप्रधान मंडळ समोर आहे. बसलेला असताना का जगद्गुरु तुकोबरायांनी माझा नजराना माघारी पाठवला, का हे धन स्वीकारलं नसेल, माझं धन एवढं अपवित्र आहे का? अशा पद्धतीनं छत्रपती शिवराय प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी सोनोपंत नावाचे एक ग्रामजोशी आले. एक ब्राह्मण आले, एक ब्रह्मवेत्ते आले. दशग्रंथी ब्राह्मण वेदवाणी संपन्न. आणि तो सोनोपंत ग्रामजोशी छत्रपती शिवरायांना म्हटला, मी नजराना त्यांना देतो, तुम्ही दुःख करू नका. मी आहे, मी छत्रपती शिवरायांना नजराना घ्यायला लावतो, काळजी करू नका. एक नारळ आणा. छत्रपती शिवरायांना बरं वाटलं. त्यांना वाटलं या सोनोपंताकडून एक ब्रह्मवेत्ता अधिकारी पुरुष आहे, याच्याकडून जगद्गुरु कदाचित नजराना घेतील. त्यानं नारळ आणला. नारळाला जे डोळे असतात एक डोळा फोडला, नारळ सोलला नाही. आतमधलं खोबरं आणि पाणी त्याने काढून घेतलं. आतमध्ये 55 हिरे टाकले. किती? 55 हिरे. आणि कणकीच्या पिठानं ते छिद्र बंद केलं. एका एका हिऱ्याची किंमत इतिहासामध्ये वर्णन आलं. 55 हिऱ्याची किंमत 850 किलो सोनं विकत येईल एवढी किंमत त्या हिऱ्यांची त्या काळातली होती. त्या काळामध्ये 8.5 क्विंटल सोनं विकत येईल. तो नारळ घेतला, पालखीमध्ये ठेवला आणि पालखीमध्ये स्वतः तो ग्रामजोशी सोनोपंत बसला आणि पालखी निघाली. छत्रपती शिवराय स्वतः त्या सोनोपंताबरोबर निघाले आणि अनेक सरदार मावळे निघाले. सोबत तो फतेखान सुद्धा होता, ज्याला आधी पाठवला होता. काही अंतर गेल्यानंतर त्या फतेखानानं छत्रपतींना विचारलं, राजे हम किधर जा रहे हैं? त्यानं सांगितलं, आपण देहू गावात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना नजराना देण्यासाठी चाललोय. तो फतेखान म्हटला, नहीं लेगा वो, राजे वापिस चलो, वो साधू है, वो नहीं लेगा, आप वापिस चलो. त्यावेळी छत्रपती म्हटले, तू गबस. ते ग्रामजोशी सोनोपंत ब्रह्मवेत्ते आहेत, त्यांच्या हातून छत्रपतींच्या सांगण्यावरून सोनोपंतांच्या हातून जगद्गुरु तुकाराम नजराना घेतील. तू फक्त गब्बस. तुझ्यापेक्षा त्या अधिकारी तुझ्या हातून नाही घेतला. पुढे निघाले. देहू गावाच्या जवळ आले. देहू गावाच्या जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा त्या फतेखानाला आठवण झाली. तो म्हटला, राजे मैं आपको बताता, आप वापिस चलो, ओ खरा साधू है, ओ आपका नजराना नहीं लेगा, आपका काम नहीं होगा, आपको देना है, खेड़कर महाराज को दे दो, वो लेके जाएगा, लेकिन वो खरा साधू है, वो नहीं लेगा, आप वापिस चलो. राजे म्हटले, तू गब्बस बाबा, थोडक्यात आले, तू फक्त तुझं तोंड आता बंद ठेव. जगद्गुरु तुकाराम महाराजांना बातमी समजली, छत्रपती शिवराय या आपल्या भूमीचे राजे, स्वराज्याचे राजे येत आहेत. सोबत
एक ब्रह्मवेत्ते अधिकारी पुरुष ग्राम जोशी सोनोपंत येत आहेत. त्यांना काळजी वाटली, घरामध्ये बसायला काही नाही. घराच्या बाहेर आले, अंगणामध्ये आपल्याकडे आज राजा येतोय, आपल्याकडे एक महान साधू येतोय आणि बसायला टाकायला आपल्याकडे काही नाही. काय केलं जगद्गुरु तुकोबरायनं? जे कमरेला उपरणं बांधलं जातं कीर्तनामध्ये ते घेतलं, 2 जागी फाडलं, त्याचे 2 तुकडे केले. एक तुकडा छत्रपती शिवरायांना बसायला टाकला, दुसरा तुकडा ग्राम जोशी सोनोपंतांना बसायला टाकला. छत्रपती शिवराय आले, त्यांनी पाहिलं बसायला काय टाकलंय. जाणते राजे होते, त्यांच्या मनात विचार आला, जगद्गुरु तुकोबरायांनी शेकडो कीर्तनांमध्ये कमरेला बांधलेलं हे उपरणे, किती सेवा या उपरण्याकडून घडली असेल. त्या उपरण्यावरती आपण बसायचं म्हणजे त्याला पाय लावावा लागेल. त्या जाणत्या राजानं त्या उपरण्याला पाय लावला नाही, खाली खाली बसले बाजूला, त्या उपरण्यावरती नाही बसले. या निर्जीव उपरण्यानं जेवढी सेवा जगद्गुरूची केली, किती कीर्तन ऐकली, तेवढी आपण सुद्धा ऐकली नाही, बाजूला बसली. जाणता राजा होता. छत्रपती बसले, सोनोपंत समोर बसले. सोनोपंतांनी हातामधून बुक्का घेतला, बुक्क्याची डबी घेतली आणि जगद्गुरु तुकोबरायांना बुक्का लावण्यासाठी समोर बोलवलं. जगद्गुरु तुकोबराय समोर बसले. आज जगद्गुरु तुकोबरायानं बुक्का लावून घेतला. जगद्गुरु तुकोबराय सन्मानाचा बुक्का सुद्धा कपाळाला दुसऱ्याकडून लावून घेत नव्हते, बुक्का सुद्धा लावून घेत नव्हते. आपण जर आजचा विचार केला, आजच्या घडीचा, तर अशा पद्धतीचे साधू आपल्याला घाई घाई पाहायला भेटणार नाहीत. आज जगद्गुरु तुकोबरायांनी बुक्का लावून घेतला का, तर एक ब्रह्मवेत्ते महान साधू आपल्याला बुक्का लावताय की सोनोपंत ब्राह्मण बुक्का लावतायत आपल्याला. म्हणून आज जगद्गुरु तुकोबरायाने भाड्यावरती बुक्का लावून घेतला. बुक्का लावल्यानंतर सोनोपंतांना तो नारळ हातामध्ये घेतला आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे केला. जगद्गुरु तुकोबराय 5 फूट मागे सरले. तो नारळ पाहिल्यानंतर ते सोनोपंत उद्गारले, तुकाराम महाराज, हा ब्राह्मणाच्या हातचा प्रसाद आहे, एका ब्रह्मवेत्याच्या साधूच्या हातचा हा प्रसाद आहे. हा प्रसादाचा नारळ घ्या, तुमच्या घरातील दैन्य दुःख दारिद्र्य निघून जाईल. ब्राह्मणाचा याला आशीर्वाद आहे, ब्रह्मवेत्याचा आशीर्वाद आहे, हा नारळ घ्या. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हटले, हा नारळ मी घेणार नाही. त्यावेळेस फतेह खान छत्रपती शिवरायांकडे पाहून उद्गारला, राजे, मैंने आपको बताया था ये नहीं लेगा, ये खरा साधु है, उसको नारियल के अंदर दिख गया क्या है, ये नहीं लेगा, ये खरा साधू है. त्यावेळेस पुन्हा फतेह खानाला छत्रपतींनी गप केलं. सोनोपंत म्हटले, हा नारळ घ्या तुकाराम महाराज, तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करील. हा ब्रह्मवेत्या ब्राह्मणाच्या हातचा नारळ आहे. त्यावेळी छत्रपती शिवराय समोर बसलेले असताना जगद्गुरु तुकोबराय उद्गारले, हे आजूबाजूला 14 टाळकरी माझे बसलेत. 2 मृदुंगमणी शिवबा कासार सोनबा ठाकूर, हे 2 मृदुंगमणी 14 टाळकरी, मी 17वा. आमच्या 17 जणांच्या घरी असंच दैन्य आणि दारिद्र्य आहे. एक काम करा, तुमच्या प्रसादाच्या नारळामध्ये जर तेवढी ताकद आहे तर तो नारळ फोडा आणि त्यातलं खोबरं सर्वांना प्रसाद म्हणून आमच्या 17 जणांना सारखं वाटून द्या. सोनोपंतांना कळलं, आता नारळ जर फोडला तर त्यांना समजणार आहे, तो नारळ आहे तसा माघारी घेतला, याला काय म्हणायचं, साधू. त्यावेळेस छत्रपती शिवरायानं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांकडे पाहिलं, दुःखित अंतकरणानं पाहिलं. त्यावेळेस छत्रपती शिवराय दुःख झालेलं आहे हे पाहिलेलं असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, राजे, का हा नजरानं तुम्ही आम्हाला देताय, आम्हाला सुख व्हावं म्हणून ना, ह्या धनसंपत्तीनं आम्हाला सुख होणार नाही राजे. तुम्ही तळहाता एवढ्या संपत्तीचे राजे आहेत. किती? तळहाता एवढ्या. आम्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी हो, आम्ही वैभवाचे धनी हो, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी हो.
जगद्गुरु तुकोबरायानं सांगितलं, राजे तुम्ही तळ हाता एवढ्या मातीचे राजे आहात, आम्ही त्रैलोक्याच्या संपत्तीचे राजे आहोत, तिन्ही त्रिभुवनी आम्ही संपत्तीचे धनी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, आम्ही सामान्य नाही, आम्ही त्रैलोक्याच्या संपत्तीचे राजे आहोत. तुम्हाला वाटतंय ना आम्हाला सुख व्हावं तर एक काम माझ्यासाठी करा, हे संपत्ती नको, काय करा, अभंगाचं आम्ही तेने सुखी हो, आम्ही तेने सुखी हो, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी हो, आम्ही तेने सुखी सुखी हो, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. नाना विठ्ठल विठ्ठल मुखी हो, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी हो, हो मना विठ्ठल विठ्ठल मुखी, ई तुमचे येर वित्त धन हो, तुमचे येर वित्त धन, मना विठ्ठल विठ्ठल मुखीरा, हो मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल मुखी, हो तुमचे येर वित्त धन, हो तुमच्या आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी, त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या, त्याने आम्हाला सुख होईल. परंतु ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. विठ्ठल भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते, अनंत जन्माचे तप, एक नाम मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्माची तपश्चर्या असावी लागते. कोणी स्वाम्या गोम्या उठेल तो म्हणेल मी परमार्थ करेल, हरिनाम घेईल, हरिपाठ करेल, भजन करेल, त्याचं ते काम नाही, त्यासाठी पुण्याई असावी बहुत लागते. सुकृताची जोडी करुणा विठ्ठली आवडी, करुणा विठ्ठली आवडी, करुणा विठ्ठली आवडी, बहुधा सुखाची जोडी, मना विठ्ठली आवडी, मना विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठली कृपा केली. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, ही मुलं टाळ वाजवतात म्हणजे काहीतरी त्यांची पूर्वजन्मीची पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी, भगवंताचं नाम राजे मुखामध्ये घ्या, त्यानं आम्हाला सुख त्या ठिकाणी होईल. तुमच्या धनानं आम्हाला सुख होणार नाही. नाही तर आजकाल आपण पाहतोय, 15 वर्षापूर्वी एक सप्ताह आपल्या गावात झालता, महाराज खंडाळबाद देऊन हायवेवर माघारी आला होता परत पाकिट न्यायला, म्हणजे कमी होतं म्हटलं, हे परवडणार नाही मला, आता नाव मी घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल एक सांगतो जाता जाता, आपल्याच गावामध्ये तुम्ही घरची माणसं आहे सगळी म्हणून सांगतो, नामदेवरायांचे एक अभंग आहे, कदाचित तुमच्या ऐकण्यात नसेल म्हणून सांगतो. इतर अभंग पाठ असतात. नामदेवराय म्हणतात, आता त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांना घरात अंगावरती पत्नीच्या एक साडी आहे, परंतु तरी सुद्धा धनाला स्पर्श केला नाही, तरी सुद्धा धनाला स्पर्श केला नाही. नामदेवराय म्हणतात, आजकाल साधू आणि माधू यातला फरक माणसाला कळत नाही, म्हणून मी सांगतोय.
पोटासाठी जरी करी हरी कथा जनरंजविता फिरतसे नाश केला त्याने एकोत्तरे शतकुळाचा पाहुणा यमाचा थोर होय. याचा अर्थ असा आहे, पोटासाठी जर कोणी हरिकथा विकेल तर नाश केला त्याने एकोत्तरे शतकुळाचा. पोटासाठी जरी करी हरिकथा जनरंजविता फिरतसे. जनाचं मनोरंजन करायचा हा विषय, हा मनोरंजनाचा विषय आहे का? मी मागच्या 3 आठवड्यापूर्वी इथं वाजेवाडीला कीर्तनाला गेलो. तिथल्या हँडेलमध्ये 2 कीर्तनकारांच्या माग विनोदाचार्य म्हणून पदवी लावली होती. काय विनोदाचार्य? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जाणकार आहात, विनोदाचार्य ही पदवी कोणाला असावी? कीर्तनकाराला का तमासगिराला? कोणाला असावी? मग लावून घेणाऱ्याला आणि लावणाऱ्याला थोडीफार. जनरंजविता फिरत हे मनोरंजनाचं साधन नाही. पोटासाठी जरी करी हरिकथा जनरंजविता फिरतसे नाश केला त्याने एकोत्तरे शतकुळाचा पाहुणा यमाचा थोर होय. एकोत्तरे शत म्हणजे 71, एकोत्तर म्हणजे 71, शत म्हणजे 100. 7100 कुळ नरकाला पाठवायची असेल तर हरिकथा विका. विठ्ठल विठ्ठल तुमचे रवित्त धन ते मज मृतिके समान. ते आमच्यासाठी मातीच्या समान आहे. माणिक पाषाण खडे तैसे माणिक पाषाण गडे तैसे माणिक पाषाण, गडे तैसे माणिक पाषाण. हा सोने रुपे आम्हा मृतिके समान. सोने रुपये मृतिके समान. सोने रुपे आम्हा मृतिके समान. सोने रुपये मृतिके समान. माणिक पाषाण खडे तैसे माणिक पाषाण. माणिक तुमचे हे रवित्त धन ते मज मृतिके समान. तुम्हाला वाटतं ना मला अजून सुख व्हावं तर काय करा? अभंगाचं तृतीय चरण. कंठी मिरवा आ तुळसी कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा आ तुळसी कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा आ तुळसी, कंठी मिरवा आ तुळसी, कंठी मिरवा आ तुळसी, कंठी मिरवा आ तुळसी. कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी. हा कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी. हा कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी हो, कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी. व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. व्रत
घ्या तुळशी व्रत करा एकादशी. राजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. नुसती धारण नका करू, मिरवा. ते आनंदानं त्या ठिकाणी ते आभूषण तुम्ही मिरवा. व्रत करा एकादशी. आपण बारकाईने पाहिलं कोरोना काळात चांगल्या चांगल्या कीर्तनकार असतील, विनेकरी असतील, वारकरी असतील, भजन करणारे असतील, यांनी माळा काढल्या. म्हटले डॉक्टरनी सांगितले. तुळशीचं महात्म्य इतकं मोठं आहे, माझ्याकडे सांगायला वेळ नाही. नामदेवरायांचा फक्त एक अभंगातली एक छोटीशी ओवी तुम्हाला सांगतो. नामदेवराय म्हणतात, तुळशी दल भूमीवर पडले ते जरी मस्तकी वंदले. भूमीवरती जमिनीवरती तुळशीचं पान फांदी पडलेली आहे, ती कोणाच्या तरी पायाखाली येणार आहे. आणि ती येऊ न देता तिचं दर्शन घेऊन जर ती सुरक्षित जागी ठेवली. तुळशी दल भूमीवर पडले ते जरी मस्तकी वंदले. कोटी तीर्थ स्नान घडले एवढे फळनामा म्हणे. एवढं महत्व त्या तुळशीचं आहे. म्हणून जे नर तुळशीशी घालती उदक ते पावती ब्रह्मसुख. नर म्हटलं त्यांनी, नर. संदीपराव, नर म्हणजे फक्त बायांनीच तुळशीला पाणी घालावं असं काही नवस. साधू म्हणतात, जे नर तुळशीशी घालती उदक ते पावती ब्रह्मसुख. किंवा तुळशी माळ गळा त्यास भेटे घन साबळा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी आणि पवित्र असं एकादशीचं व्रत माणसानं करावं. एकादशीचं अन्नपान ते श्वान विष्ठे समान. जो एकादशीला अन्न खातो ते श्वान विष्ठे समान. विठ्ठल विठ्ठल. हा टाइम आपला बराच झालाय. 7:35 ला कीर्तन चालू झालं होतं. किती? 7:35 एवढ्या वेळ मी घेणार नाही, परंतु हात वर करून जसं जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवरायांना सांगताय, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्या प्रमाण आपण अंतकरणापासून हृदयापासून हात वर करून त्या विटेवरच्या मालकाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 अरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
वाकला ना हारानी गावानी आणि पंचक्रोशीने एवढं प्रेम केल्यावर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी राजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा एकादशीचं व्रत करा आणि मुखानं भगवंताचं नाम घ्या या गोष्टीने आम्हाला त्या ठिकाणी सुख लाभेल विठ्ठल विठ्ठल हा अगदी 10 मिनिटात आपण 10 ते 12 मिनिटात थांबू. मतदान जवळ आले. मी काय कोणत्या पक्षाचा प्रचार करणार नाही. आमचा हरिनामाचा पक्ष. कशाचा? हरिनामाचा पक्ष. आम्ही हरिनामाचा प्रचार करू. पण त्या ठिकाणी जाता 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 एक छोटासा संदेश. आमचा हरिनामाचा पक्ष. आम्ही हरिनामाचा प्रचार करू. पण मतदान 13 तारखेला सोमवारी आहे. आम्ही मागच्या आठवड्यात ह्या लहान मुलांची ट्रिप काढली होती. आम्ही खाली गेलो होतो नेवासा घोडेगावला गाढवांचा बाजार भरतो. कोणाचा? आम्ही गेलतो मागच्या 10-12 दिवसापूर्वी. आणि पार मरतुकडं एकदम वाळलेलं म्हातारं पार किरकोळ गाढव 11,000 रुपयाला गेलं. ही पोरं माझ्या बरोबर होती. कितीला? 11,000 रुपयाला गेलं. आपण 2-2, 3-3 हजाराला विकले जातो मताला. त्या गाढवापेक्षा आपली किंमत कमी करून घेऊ नका एवढा संदेश या ठिकाणी देईल विठ्ठल विठ्ठल. हा कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. त्या ठिकाणी एकादशीचं व्रत माणसानं करावं. हा अधिकार आपला मतदानाचा बजावायचा. परंतु लाचार होऊन तो अधिकार आपल्याला त्या ठिकाणी बजावायचा नाही. आपले गावातील ज्येष्ठ मंडळी असतील. अखंड हरिनाम सप्ताह चालतो. भजन चालतं. त्यामध्ये जेवढं समाविष्ट होता येईल आपल्याला जीवनामध्ये तेवढं हरिनाम माणसाने घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा. आपल्या माता भगिनींनी त्या ठिकाणी आपल्या पतीचं दर्शन रोज घ्यावं. रामायणामध्ये उल्लेख आला जी स्त्री आपल्या पतीच्या रोज पाय पडते तिनं कोणत्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालेल. कोणत्याच. आणि जी स्त्री दिवसामध्ये 3 वेळा देवाच्या पाया पतीच्या पाया पडते. जी स्त्री दिवसामध्ये 3 वेळा आपल्या नवऱ्याच्या पाया पडते ती देवाच्या पाया नाही पडली तरी चालेल. असा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे. मी पदार्थ सांगणार नाही. 7व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना अगस्ती मुनींच्या आश्रमावरती गेले. त्या अगस्ती मुनींची स्त्री लोपामुद्रा तिच्या पाया पडले प्रभू रामचंद्र 9 वेळा. किती वेळा पाया पडले? अगस्ती मुनींच्या स्त्रीच्या पाया स्वतः हा जगाचा मालक 9 वेळा पडला. त्यावेळेस सीता आई साहेब बरोबर होत्या. त्या 7 वेळा पाया पडल्या कारण आपला पती पाया पडतोय. पण त्या लोपामुद्रा नावाच्या स्त्रीनं एकदाही नमस्कार प्रभू रामचंद्राला केला नाही. बाजूला झाल्यानंतर सीता आई साहेबांनी विचारलं एवढी घमंडी स्त्री आहे तुम्ही 9 वेळा तिच्या पाया पडले ती एकदाही पाया पडली नाही. तुम्ही 9 वेळा पडले म्हणून मी 7 वेळा पाया पडले. प्रभू रामचंद्रानं सीतेच्या ओठांना हात लावला. थांब पुढे बोलू नको. आपलं कपाळ धन्य. तिनं आपल्याला पाया पडून दिलं. पुढचं बोलू नको. ती नवऱ्याच्या 3 वेळा दिवसात पाया पडते. तिला आपल्या पाया पडायची गरज नाही. तिची देवावारी साता तिची देवावारी साता तिची देवावारी साता तिची देवावारी साता हे तो कामान पतिव्रता म्हणे पतिव्रता तू कामान पतिव्रता म्हणे पतिव्रता तिची देवावारी साता तिची देवावारी साता तिची देवावारी साता तिची देवावारी साता. गवळण घ्या पुढं आता. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या नियमाप्रमाणे 7:15 कीर्तन चालू व्हायची. 9:15 संपायची. आज 7:35 चालू झालं. तुम्ही परवानगी दिली तर फक्त 10 मिनिटं गेली. 9 वाजून 5-6 मिनिटं झालेली आहेत.
तुम्ही म्हणत असाल तर नाही तर आपण जय विठ्ठल 5 मिनिटात त्या ठिकाणी करू. विठ्ठल विठ्ठल घेऊ का एक 5 मिनिटं. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. हे अखेरचं जे चरण आहे त्यामध्ये आपल्या रोकडोबा महाराजांचा हनुमंतरायाचा एक छोटासा दृष्टांत 5 मिनिटाचा आपण पाहू आणि त्यानंतर आपण सेवेला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी माऊलींचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली दाताज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली दाताज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली दाताज राजा. नाही राहू द्या. 10-12 मिनिटात एक गोड चाल आमची 2 मुलं म्हणणार आहेत अर्ध्या 1.5 मिनिटाची अर्ध्या मिनिटाची ती चाल होईल. तत्पूर्वी आपल्या हनुमंतरायाची भक्ती कशी होती. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. की हरीचं दास जर स्वतःला म्हणून यायचं असेल तर कशा प्रकारे भक्ती करावी लागते याचं सुंदर उदाहरण रामायणामध्ये आलं. बारकाईनं ऐका. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. हा रामायणातला पहिला श्लोक आहे वाल्मिकी रामायणातला. त्याचा अर्थ असा आहे की 100 कोटी श्लोकामध्ये प्रभू रामचंद्राचं रामायण लिहिलं गेलं आणि एक एक अक्षर जर आपल्या कानावरती आलं एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. महापाप आपली धुतली जातात. त्या रामायणातला एक प्रसंग तुमच्या पुढं मी आता विशद करतोय. बारकाईनं ऐका. प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू होऊन काही दिवस झाले होते. कुंभकर्णाजवळ तो रावण गेला आणि त्या कुंभकर्णाला रावणानं हलून गदगद हलून उठवलं. ओठ म्हणला बाहेर चल. अगदी काही दिवस झालेत युद्ध चालून, चल तुला दाखवतो काय झाले. बाहेर आणलं युद्धभूमीवरती आणि सांगितलं हे कुंभकर्णा बघ 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगुळ एवढी मोठी अफाट सेना घेऊन तो प्रभू रामचंद्र आला. त्याच्या एका साध्या माकडाला सुद्धा खर्चटलेलं सुद्धा नाही आणि आपल्याकडे राक्षसांच्या प्रेताच्या राशीच्या राशी पडलेत. त्या समोरच्या पक्षामध्ये खर्चटलेलं सुद्धा नाही वानराला आणि आपले मात्र वीरचे वीर मारले गेलेत. जागा हो, युद्धभूमीला यायला तयार हो. कुंभकर्ण असा त्याच्या सोबत युद्धभूमीवरती आला. रावण त्याला दाखवत होता. म्हटलं हातामध्ये ज्यांच्या शस्त्र आहेत ती सोडून दे. एकाच्या हातामध्ये फक्त ध्वज आहे, भगव्या रंगाची पताका आहे, साधा माकड आहे. तो सुद्धा आपल्या मोठ्या मोठ्या योद्ध्यांच्या समोर येतो, वाकुल्या दाखवतो, वाकुल्या दाखवून टिंगल करून नाचतो आणि निघून जातो. त्याला सुद्धा आपल्याला मारता आलं नाही असं ते सांगतच होता रावण. तो त्याच्या समोर हातामध्ये ध्वज घेणारा तो वानर आला. त्याचं नाव होतं गंधमादन. तो रावणाच्या समोर आला आणि कुंभकर्णाला आणि रावणाला वाकुल्या दाखवून प्रभू रामचंद्राचं भजन करून श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम. रामाच्या नावाचं भजन करत तो गंधमादन रावणाला आणि कुंभकर्णाला वाकुल्या दाखवू लागला. त्यावेळेस तो कुंभकर्ण म्हटला घाबरू नको भावा, याला उद्या सकाळी पहिला मारतो. असं वचन देऊन तो कुंभकर्ण माघारी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी युद्धभूमीवरती हजर झाला. हातामध्ये भगव्या रंगाची पताका घेऊन तो गंधमादन सर्वांच्या समोर चालू लागला.
सर्वांच्या पुढं चालत होता. रामायणामध्ये उल्लेख आला, कुंभकर्णानं त्याच्या अंगावरती शस्त्र सोडलं. सहस्रावरी अस्त्र संधान ते गंधमादनावरी सोडिले जाण. सहस्रावरी बाण त्यानं त्या कुंभकर्णानं गंधमादनाच्या अंगावरती सोडले. सहस्रावरी अस्त्र संधान ते गंधमादनावरी सोडिले जाण. परी रोमही तयाचा न ढळे ऐका कृती द्वापारीचे सोडे. त्याचा केस सुद्धा झडला नाही. हे पाहिलं कुंभकर्णानं, राग आला. त्याला वाटलं त्याच्या हातामध्ये भगव्या रंगाचा ध्वज आहे, पताका आहे, किमान तो ध्वज तरी छाटून टाकू. मग काय केलं त्या कुंभकर्णानं? अर्धचंद्राकृती सोडला बाण. अर्धचंद्राकृती बाण सोडला. हातामध्ये जी भगव्या रंगाच्या ध्वजाची काठी होती त्या काठीला येऊन तो बाण लागला. काठीमधून तुटली. तो ध्वज आकाशामध्ये उडाला आणि मागच्या बाजूनं अंगदानं आवाज दिला, गंधमादन ध्वज, ध्वज कुठे आहे तुझा? त्यानं हाताकडे पाहिलं तर एक टोकदार काठी हातामध्ये अर्धी आणि ध्वज आकाशामध्ये उडालेला आहे. काय केलं त्या गंधमादनानं? मागच्या बाजूला सुग्रीव उभा होता. त्याच्या कमरेला पांढऱ्या शुभ्र रंगाचा सेला होता. तयाच्या कटीचा सेला काढिला बळे ऐका कृती द्वापारीचे सोहळे. त्याच्या कमरेचा पांढऱ्या शुभ्र रंगाचा सेला काढला. आपला हात वर केला. बगलेपासून कमरेपर्यंत एक बाजू त्यानं त्या टोकदार काठीनं शरीराची फाडून काढली. रक्त बाहेर आलं. त्या रक्तामध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचा सेला भिजवला. उरलेल्या अर्ध्या काठीला बांधला आणि मागं वळून सांगितलं, धनी ध्वज, ध्वज माझ्या हातामध्ये आहे. त्या कृतयुगामध्ये भगव्या रंगाची पताका प्रभू रामचंद्रानं वानराच्या हातात दिली आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवरायानं भगव्या रंगाची ध्वज पताका मावळ्यांच्या हातामध्ये दिली. म्हणून आता इथं कीर्तन चालू आहे. म्हणून कीर्तन चालू आहे. कुंभकर्णानं ते पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पळत रावणाकडे गेला. सांगितलं, एवढी निष्ठावान वानर त्याच्या पक्षात आहेत, आपला विजय होणार नाही. तुला सांगतो दादा, त्या सीतामाईला सोडून दे. त्यावेळेस तो रावण म्हटला, एवढी निष्ठावान वानर त्याच्या पक्षात आहेत, काय देतो तो त्यांना? खायलाच देतो ना. तुम्ही माझं खाता, तुमच्यात निष्ठा का नाही? का नाही? तो कुंभकर्ण पुढा पेटला. म्हटला, उद्या सकाळी त्या गंधमादनाला निश्चित पहिला मारतो. असा पण करून तो पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये हजर झाला. युद्धामध्ये हजर झाल्यानंतर तो कुंभकर्ण मोठा होता. त्याचा देह विशाल काय होता. 1300 वानर त्यानं मुखामध्ये गिळली. 1300 असा रामायणात उल्लेख आला. 1300 वानर मुखामध्ये गिळली. त्याचा देह मोठा होता. त्याच्या लघुशंकेचा विषय रामायणामध्ये 9 श्लोकामध्ये आला. एवढा मोठा त्याचा देह होता. 1300 वानर गिळली. गंधमादनानं पाहिली. गंधमादन त्याच्या मुखामध्ये स्वतःहून आतमध्ये गेला. आतमध्ये गेला. त्या 1300 वानराला म्हटला, घाबरू नका, मी तुम्हाला बाहेर काढतो, रामनामाचं भजन करा. त्यावेळेस ती म्हटली, बाबा या कुंभकर्णानं आळोखा पिळोखा दिला तर आतमध्ये आमचा भुगा होईल. आता काय रामनामाचं भजन करा. तो म्हटला, तुम्ही रामनामाचं भजन करा, मी तुम्हाला बाहेर काढतो. प्रभू रामचंद्राच्या नामाचा घोष त्या वानरानं चालू केला. कानामधून उजेड आला. त्यानं सांगितली, वाटे उड्या मारा. टपा 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 वानरानं बाहेर उड्या मारल्या. कुंभकर्णानं वानर कानामधून बाहेर जाऊ दिली. त्याला शेवटी आला, त्याला पकडायचा होता. सर्वात शेवटी तो गंधमादन कानामधून निघाला. त्याला चिमटीमध्ये कुंभकर्णानं पकडला, हातामध्ये पुढे घेतला. पहा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय करतोय. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. अभंगाचा अखेरचं चरण आहे आपल्या. हरीचं दास कसं म्हणून घ्यावं स्वतःला. हातामध्ये कुंभकर्णानं त्या गंधमादनाला धरलं आणि त्याला सांगितलं, गंधमादना जिवंत सोडतो तुला, एकदा म्हण मी रावणाचा. त्यावेळेस तो गंधमादन उत्तरला, ए कुंभकर्ण्या, मेलो तरी 72 पण मी रामाचा, रामाचा, रामाचा. हातामध्ये त्याला दाबला. त्याच्या नाका तोंडातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर आल्या. त्या कुंभकर्णाच्या चेहऱ्यावरती उडाल्या. त्यानं पुन्हा विचारलं, जिवंत सोडील तुला, एकदा म्हण मी रावणाचा.
तो म्हटला कुंभकर्ण्या, अरे मेलो तरी 72, पण मी रामाचा हातामध्ये दाबला त्याला, त्याच्या देहाचा चोळामोळा केला, मारला त्याला, त्याच्या देहाची चोळामोळा करून त्याचा देह फेकून दिला. आज प्रभू रामचंद्राच्या पक्षामधला पहिला सैनिक, पहिला सवंगडी, पहिला वानर मारला गेला. आज संध्याकाळी वानर जेवली नाहीत, उपाशी राहिली. प्रभू रामचंद्र त्यांच्या शिबिकेत बसलेले होते. आतमध्ये अंगद, सुग्रीव, विभीषण, हनुमंतराया, लखन भैया आणि प्रभू रामचंद्र बसलेले असताना प्रभू रामचंद्राने हनुमंताकडे पाहिलं आणि सांगितलं, हनुमंता, कोण भजन करतोय आज? माझ्या कानावरती आवाज येतोय. त्यावेळेस हनुमंतराय उद्गरले, बाबा प्रभू, आज कोण भजन करणार आहे? आज आपला पहिला सवंगडी गंधमादन मारला गेला, पहिला वानर आज गेला. आपला वानर आज जेवली नाहीत, उपाशी आहेत. ती क्रतीचे वानर, तृणभक्षिती, निराधार, झाडाचा पाला खाणारी, गवत खाणारी ती वानर आज उपाशी राहिली. आज आमचा गंधमादन मारला गेला. देवा, कोणी भजन करीत नाही, आज उपाशी आहेत वानर, झोपलेत. नाही, माझ्या कानावरती आवाज येतोय. कोण भजन करतंय जाऊन पाहून ये. हनुमंतराय शिबिकेतून बाहेर आले, युद्धभूमीमधून चालू लागले. एक हाडा मासाचा गोळा पडलेला होता. तो हाडा मासाचा गोळा, त्या हाडा मासाच्या गोळ्यामधून प्रभू रामचंद्राच्या नावाचं भजन निघत होतं. शेजारी पुष्कदंत नावाचा वानर होता. त्याला हनुमंतरायाने विचारलं, पुष्कदंता, कोणाच्या हाडा मासाचा गोळा आहे हा? सकाळी कुंभकर्णानं मारला त्या गंधमादनाच्या हाडा मासाचा गोळा आहे हा. हातामध्ये हनुमंतरायाने तो हाडा मासाचा गोळा घेतला. ज्याला मुख नाही, अवयव नाही, त्या हाडा मासाच्या गोळ्यामधून प्रभू रामचंद्राच्या नावाचं भजन निघत होतं. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. ते भजन हनुमंतरायाने ऐकलं आणि गंधमादनाला विचारलं, गंधमादना, काय हवंय तुला? त्यावेळेस तो गंधमादन उत्तरला, हनुमंतराया, बा तुझी आणि संगती उद्धरल्या वानर पंगती. हनुमंतराया, तुझ्या संगतीने वानराच्या पंक्तीच्या पंक्ती उधरल्या गेल्या. दररोज सकाळी तुझ्या पाया पडून हातामध्ये भगव्या रंगाचा ध्वज घ्यायचो, पुढे चालायचो. प्रभू रामचंद्राच्या नामाचं भजन माझं मुख राहिलं नाही तरी निघतंय. काय हवंय मला? काही नको मला. हनुमंतरायाचं अंतकरण रडू लागलं. तो गंधमादन उद्गरला, एकदा प्रभू रामचंद्राची भेट घालून द्या. तो हातामध्ये हाडा मासाचा गोळा घेऊन हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या शिबिकेमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर लक्ष्मण भैया उद्गरले, हनुमंता, काय येते? सकाळी कुंभकर्णानं मारला त्या गंधमादनाच्या हाडा मासाचा गोळा आहे हा. मग इकडे कशाला आणला? तिकडं अंतविधी करायचा. हनुमंतराय म्हटले, थोडे थांबा तुम्ही. पुढे आले. प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये तो हाडा मासाचा गोळा दिला. त्यामधून प्रभू रामचंद्राच्या नामाचा ध्वनी निघत होता. प्रभू रामचंद्र मांडी घालून खाली बसले. हातामध्ये तो गंधमादनाच्या हाडा मासाचा गोळा घेतला. त्याला विचारलं, काय हवंय तुला बाबा? मी जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक विटेवरचा मालक तुला विचारतोय, तुला काय हवंय? तुझा देह आहे असा मी तुला पुन्हा द्यायला समर्थ आहे. या ब्रह्मांडाचा मी धनी आहे. तुझं शरीर तुला पुन्हा देऊ का? त्यावेळेस तो गंधमादन उद्गरला, देवा, तुम्ही वनवासाला आले. तुमचे वडील दशरथ राजा राम 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 करत त्यानं देह सोडला. त्यांना सुद्धा ही मांडी देह सोडताना लाभली नाही. त्या मांडीवरती माझा देह आज आहे. तुमच्या मांडीवरती मी देह सोडतोय, हे भाग्य तुमच्या बापाला सुद्धा लाभलं नाही. मला काय हवंय? काही नको. अरे माणसाच्या जन्माला येतात, त्यांना एवढं मुख तोंड देवानं दिले, त्यांच्या मुखामधून प्रभूचं नाम निघत नाही, भजन निघत नाही. माझा देह राहिला नाही. मी पशुच्या जन्माला आलो तरी सुद्धा माझा हाडा मासाचा गोळा तुझ्या नावाचं भजन करतोय. मला काय हवंय? काही नको मला.
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. असं बोलल्यानंतर प्रभू रामचंद्रानं बिभीषणाकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, बिभीषणा, लंका जिंकल्यानंतर लंकेच्या राज्याभिषेक तुझा आधीच केलेला आहे. ही संपूर्ण सोन्याची लंका तुझी आहे. रावणाला मारल्यानंतर या लंकेमधल्या सुतळीचा तोखा सुद्धा मला नको, पण हा जगाचा मालक तुझ्याकडे भीक मागतोय. ज्या दिवशी तू लंकेच्या सिंहासनावरती बसशील, पहिल्या दिवशी या गंधमादनाची समाधी, सोन्याची बांध ही भीक जगाचा मालक तुझ्याकडे मागतोय. त्यावेळेस तो गंधमादनाचा देह उद्गरला. मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. अभंगाचं अखेरचं चरण. मनवारीचे दास, 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 मनवारीचे दास. तुका माने मजही आज, तुका माने मजही आज, तुका माने मजही आज, तुका माने मजही आज. तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन. तुका म्हणे मजही आज, तुका म्हणे मजही आज, तुका म्हणे मजही आज, तुका म्हणे मजही आज. तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन. ते माझा मृत्तिके समान, ते माझा मृत्तिके समान, ते माझा मृत्तिके समान, ते माझा मृत्तिके समान. तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन, तुमचे रविद्दन. ते माझा मज मृत्तिके समान आना आ
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी या जगद्गुरूंच्या अभंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. आज वरुण राजाने हजेरी लावली 5 वाजता. आम्हाला वाटलं मंडप उडून जातोय काय आज कोणास ठाऊक, परंतु भगवंताच्या कृपेनं हनुमंतरायाच्या कृपेनं आज या ठिकाणी हरिकीर्तन संपन्न झालं. सर्वांसाठी अन्नदानाची व्यवस्था आपल्या माळ्यावरच्या सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे. या कीर्तनामध्ये मला गायनाची साथ दिलेली सर्व गुणीजन मंडळी, सोपान महाराज असतील, नितीन महाराज, समाधान महाराज, मृदुंगाचार्य आमचे पराड महाराज, पेटी मास्तर आमचे वसंत महाराज नरवडे, दगडू महाराज मुखमले, पिंगळे महाराज, माऊली महाराज मोरे, विनेकरी, चोपदार, तुम्ही सर्व श्रोते सज्जन, आपल्या गावातील अनेक वरिष्ठ मंडळी आहेत. सर्वांचा नामोल्लेख न करता सर्वांना नतमस्तक होतो. किंदूरगावचे आमचे साकोरी पाहुणे असतील, पिंपरी तुम्हालाचे आपले नानाभाऊ आबा असतील, अरुण महाराज कळसकर असतील, अंकुशराव चिखले असतील, रांजणगावची मंडळी आली, कोंडापुरीची आली, वाघाळ्याचे आमचे दिलीपराव भोसले असतील, गणेगावचे संतोषराव महाराज असतील, गणेगाव, वाघाळं, हिवर, त्या ठिकाणी पिंपरी तुम्हाला, रांजणगाव, कोंढापुरी, पंचक्रोशीतूनही लोक आली, आमचे अरुण महाराज उंबरेकर असतील. सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा तुमच्या सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करतो. या सेवेमध्ये चुकून काही अपशब्द गेला असेल, चुकीचं काही बोलण्याच्या ओघात त्या ठिकाणी गेलेला असेल तर ते अंतकरणापासून माफ करा, माझ्याकडे देऊन टाका. माझ्याकडे आज जी गाडी आहे तिची डिक्की मोठी, तिच्यात मी ते चुकीचं भरतो आणि घराच्या थोडं पुढं जाऊन कॅनलमध्ये सोडून देतो. तिथं पाणी चालू आहे, घरी नेऊन पण काही त्याचा उपयोग नाही. परंतु ते चांगलं असेल, ते योग्य असेल, ते सद्गुरूंचं आहे, साधूंचं आहे, जगद्गुरूंचं आहे, ते संप्रदायाचं आहे. त्यातला एक विचार एखाद्यानं जरी आपल्या घरी नेला तरी आपला 34वा अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी सफल झाला. या ठिकाणी झालेली सेवा तुमच्या सर्व श्रोत्या सज्जनांच्या चरणी या ठिकाणी मी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. हे बोलणे माझ्या मतीचे नवतेची घासाचे, कृष्णे सांगितले उद्धव हिताचे, ते मी साच बोललो साच न मानी ज्याचे मन, विकल्पी न पावे कृष्ण चरण, येथे माझे काय जाईल जाणं, मी तर बोलोनी उत्तराई. आणि आज या ठिकाणी माऊली HD या चॅनलनी ही सर्व यूट्यूब चॅनलनी शूटिंग केली. याचं सौजन्य आमचे माजी सरपंच बाळूबाबराव दरोडे, किरण दरोडे यांनी दिलं. त्यांचे धन्यवाद देऊन साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आमच्या कोटावळे महाराजांनी दिली, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.